जनतेच्या न्याय हक्कासाठी प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत। ईद-ए मिलादच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहर पोलिसांचा रूट मार्च। ईद-ए मिलाद सणाच्या पार्श्वभूमीवर संगमनेर शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी तसेच नागरिकांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण व्हावी यासाठी संगमनेर शहर पोलिसांच्या वतीने शहरातील विविध भागातून रूट मार्च काढण्यात आला। पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन, पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे आणि पोलीस उपविभागीय अधिकारी कुणाल सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली हा रूट मार्च आयोजित करण्यात आला। संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक समीर बारावकर यांच्या उपस्थितीत पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शहरातील प्रमुख मार्गावरून संचलन केले। ईद-ए मिलाद सणाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, नागरिकांनी शांततेत व उत्साहात सण साजरा करावा आणि शहरातील सामाजिक सलोखा कायम राहावा यासाठी पोलिसांकडून विशेष खबरदारी घेण्यात येत आहे। रूट मार्चच्या माध्यमातून पोलिसांनी शहरातील नागरिकांना कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज असल्याचा संदेश दिला। यावेळी पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच संगमनेर शहर पोलीस ठाण्याचा मोठा फौजफाटा सहभागी झाला होता। ईद-ए मिलादच्या पार्श्वभूमीवर शहरातील परिस्थितीवर पोलिसांकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत असून सण शांततेत पार पाडावा यासाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत। आज संगमनेर शहरामध्ये आगामी सण उत्सवांच्या अनुषंगाने पोलिसांचा रूट मार्च घेण्यात आला। याच्यामध्ये आगामी काळामध्ये ईद मिलादुन नबी या निमित्ताने मिरवणुका आहेत, तसेच पुढे काही सण उत्सव आहेत, त्या निमित्ताने हा रूट मार्च घेण्यात आला। त्याचबरोबर मान्य पोलीस अधीक्षक यांनी देखील शहर पोलीस स्टेशन येथे आज भेट दिलेली आहे आणि या भेटीनिमित्ताने त्यांनी शहरातील आगामी जी मिरवणूक आहे ईद मिलादुन नबी त्या अनुषंगाने शहर काझी तसेच नगरसेवक तसेच इतर व्यक्ती यांची मीटिंग घेतलेली आहे। त्यांना मिरवणुकीच्या अनुषंगाने महत्त्वाच्या सूचना त्यांना केलेल्या आहेत। त्याचबरोबर यामध्ये इतर विभाग उपस्थित होते, त्यांनाही मान्य पोलीस अधीक्षक साहेब यांनी सूचना केलेल्या आहेत आणि या निमित्ताने सर्वांना मी आवाहन करतो की जे मिरवणूक आहे ती शांततेमध्ये काढावी, कुठल्याही प्रकारे नियमांचा भंग होणार नाही याची काळजी सगळ्यांनी घ्यावी। तसेच मान्य शहर काझी यांनी काही सूचना त्यांनी निर्गमित केलेल्या आहेत, त्या सूचना सर्व महत्वाचे मस्जिदचे मौलाना साहेब असतील त्यांना दिलेल्या आहेत। याचे सगळ्यांनी गंभीरपणे पालन करावे। या सूचनांचे उल्लंघन झाल्यास पोलीस या निमित्ताने कारवाई करतील याची नोंद सगळ्यांनी घ्यायची आहे। आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच प्रजासत्ताक न्यूज 24 ला सबस्क्राईब करा आणि 10 अपडेट तसेच लाईक अँड शेअर करायला विसरू नका। प्रजासत्ताक न्यूज सदैव आपल्यासोबत।